हॅलो, हा बाबूराव बोलतोय. नाही, टिका शेठ माझ्या शेजारी उभा आहेत. हा, त्यांना आपल्याबाबतचा सगळा काय कळलेला आहे. नाही, ते सगळ्यांना जाऊन सांगायची त्यांनी मला धमकी दिलेली आहे. तो जो काय विषय आहे ना तो तुम्ही सोडून घ्या. बॉन्ड हॅलो, मी बोलतोय टिकाराम. हॅलो हॅलो हॅलो. तिथना कोणी बोलणार नाही. काय बोलायचं तर लवकर बोला हो. हॅलो, मी टिकाराम बोलतोय. तुम्हाला माझा आवाज येतोय का? तुम्ही जे कोणी आहात प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. मी खूप साधा सरळ माणूस आहे हो. मी आजपर्यंत कोणालाच काही त्रास नाही दिलाय आणि मी इथे कोणालाच काही त्रास देणार नाही. पण माझं ऐकून घ्या. मला प्लीज प्लीज इथून बाहेर जाऊ द्या. प्लीज प्लीज मला माझ्या घरी जाऊ द्या प्लीज. मी बाबूरावांना मी सांगितलं, जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी सगळ्यांना सगळं सांगून टाकेन. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे. प्लीज मला इथून बाहेर जाऊ द्या. प्लीज प्लीज प्लीज. हॅलो हॅलो, तू ऐकताय ना? हॅलो, काय करतोस तू? कोणाशी बोलतोस तू? ठीक आहे. या फोनवरून कोणाशी बोलत होतास? त्या काय विचारतो? मला विचारा ना. मला विचारलं मी. बोल. माझं ऐका जरा. इशा असा आहे काय त्यांचा सारखा चालला होता की मला बोलायचा. मी त्यांना म्हणलं हा फोन जो आहे ना हा बंद आहे. पण त्यांचा सारखा हप्ताच माझ्या बायकोशी मला बोलायचं आहे. पोरांची मला चौकशी करायची आहे. संसारी माणूस तर एकेकाली मी पण संसारी होतो. म्हणलं मग एक करा, मग तो घ्या आणि बोला. तुमच्या मनाचं समाधान काय करून घ्या समाधान. हे बघ, मी तुझ्या फिलिंग्स समजू शकतो, पण हा फोन डेड आहे. अनेक वेळा चेक केलाय मी. फोन करायचंय घरी. आठवण येते. डेड आहे फोन. पाणी पिऊन येतो. असा चेहरा केला माझ्या कालचा ना कालवा खालू झाली. बरोबर आहे, बायकोशी आठवण येणार आणि पोरांची तर फोन बंद आहे. ठीक आहे, आज वाचलास. जर विकीला सगळं कळलं असतं ना तर इथून बाहेर पडता आलं नसतं. पण विकीला आता काहीच माहित नाही.
त्यामुळे तू तू बाहेर पडू शकतोस, सुखरूप बाहेर पडू शकतो. कोण आहे? कोण आहे? हे कोण आहे? कोण असेल त्याने बाहेर या. मी बाहेर. कोण आहे ते? जो कोणी आहे, आपलं बोलणं झालंय ना, मला इथून बाहेर पडायचं आहे. कोण? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? बाहेर ये. बाहेर कोण? काही खाल्लं नाही ना, भूक लागली होती रे. परत माझं खाणं कोणाला देणार नाही. मी एकटाच जिवंत राहणार आहे. नको बघू. रोहिणी, फ्रीज रिकाम आहे. मारणार फक्त मारून जाईल ना, जेवण कशाला घेऊन जाईल. ठीक आहे. ठीक आहे. कुठे? हा, ठीक आहे. कुठे आहे?
टिक्या दार उघड. टिक्या दार उघड. टिक्या टिक्या दार उघड. फ्रीज मधलं जेवण कुठे आहे टिक्या? टिक्या उत्तर दे. सत्या विकी मी दार उघडणार नाहीये. प्लीज प्लीज तुम्ही इथून जा. मी दार उघडणार नाहीये. टिक्या दार उघड नाही तर महागात पडेल तुला आधीच सांगतोय. टिक्या हे आती होत आहे. दार उघड. तुम्ही काही करा पण मी तुम्हाला सांगतो मी दार उघडणार नाहीये. हा टिक्या शेवटचं सांगतोय तुला दार उघड. टिक्या आमच्याशी बोल आणि नंतर तुला काय करायचं ते कर. दार उघड पहिले. तुम्ही काही करा मी दार उघडणार नाहीये बोललो ना. टिक्या बाहेर ये रे. मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही निघून जा. टिक्या टिक्या तू ऐकणारस की नाही आमचं? टिक्या बघू ना. आब्या शेठ बाय पोटूशी आहे तिला नाही झेपणार. इथनं घेऊन जा तिला. काहीतरी विपरीत घडलं. निघा निघा तुम्ही निघा. जपून घेऊन जा बायला. सावकाश. या काय झालं असं? या बिचाऱ्याचा काय दोष होता काय? पोरीला शोधायला इथं आला होता. मान्य आहे त्याच्या हातात चूक झाली पण म्हणून त्याला असं मारायचं? पोरीसाठी तो कासावी झाला होता. रडत होता. या तुमच्या दोस्तांना कळला नाही? हे असा जीव घ्यायचा अधिकार त्याला दिला तरी कुणी? क्या टिक्या? या टिक्याला मी सशाच्या काळजाचं समजत होतो की याच्या हातनं मुंगी पण मरणार नाही असा तो माणूस. आणि त्यांनी हा सगळा प्रकार केला. बाय आज टिक्या शेठ झाला. ते आब्या शेठ होती. परवा सत्या शेठ, एकी शेठ. अरे आजकाल काय चाललंय? या कालामध्ये माणसाचं काय जनावर होत चाललीत की काय? सगळी जण एकमेकावर झडप घालायला तयार झाली. जनावर झाली सगळ्यांची. काही सगळा भयंकर आहे. या सगळ्याला कुठेतरी येसत घालायला पाहिजे. नाहीतर ते जे करतायत उद्या उठून तुम्ही तेच करणार आहात. नाही बाई. बस बस तू इकडे शांत बस. नको नको रडू. आपला टिक्या आपला म्हणायची लाज वाटते आता मला. अरे एवढ्या वर्षात साधी मुंगी मारली नाही त्यांनी. तो इतका क्रूर कसा वागू शकतो माझा विश्वासच बसत नाहीये. विश्वास माझा पण बसत नाहीये. पण आता जे समोर बघितले ते नाकारता पण येत नाही ना आपल्याला. नाही रे. हे एवढं क्रूर कसं कोणी वागू शकतं? अनु गेल्यापासून तो माणूस कोलमडून गेला होता रे. तो काय बिघडवणार होता आपलं? रोहिणी प्लीज शांत हो.
अगं तू जेवढ्या या विषयावर बोलशील ना तेवढा जास्त त्रास तुला होणार आहे, कळतंय का तुला? आणि तुला त्रास म्हणजे आपल्या बाळाला त्रास. प्लीज हे बघ, तू आता स्वतःला सावरायला हवंस. प्लीज नको रडूस, सावर स्वतःला. तू तू का गेली होतीस तिकडे? बोल ना. मी काल रात्री जेवले होते, पण माझं पोट नव्हतं भरलं. मला भुकेने जाग आली सकाळी. मला राहवलं नाही, खूप भूक लागली होती, म्हणून मी गेले आणि बघितलं. प्लीज नको तो आता पुन्हा विषय. शांत हो, सावर स्वतःला. अगं, त्या ठिकाणी सगळं खाणं पळवलंय रे. आपण काय करायचं? मला अशी भूक लागली की काय करणार होत आपण? माझ्या बाळाला भूक लागेल रे. आपल्याकडे काही नाहीये खायला, बाळाला काय देणार होतं आपण खायला? मला भूक लागली तर काय करणार आहे? ऐक, तू आपल्या बाळाची अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना. मी आपल्या बाळाला काहीही झालं तरी उपाशी राहू देणार नाही. नको काळजी करूस, मी आहे ना. तू शांत हो.